विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील परिचारिका संघटनेनं संप पुकारला होता। यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील CPR आणि इचलकरंजीतील IGM रुग्णालयातील परिचारिकांचा सुद्धा समावेश होता। गेल्या 8 दिवसांपासून हा संप सुरू होता, त्यामुळे आरोग्य यंत्रणा कोलमडली होती। अखेर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि सचिवांसोबत गुरुवारी सकारात्मक चर्चा होऊन काही मागण्या मान्य झाल्यानं संघटनेनं संप मागे घेतला। त्यामुळे आज सकाळपासून CPR मधील 320 आणि इचलकरंजीतील IGM रुग्णालयातील 52 अशा एकूण 372 परिचारिका आजपासून कामावर रुजू झाल्या। आज सकाळी सगळ्यांनी एकमेकांना गुलाल लावत आनंदोत्सव साजरा केला। इतर मागण्यासुद्धा लवकर मान्य होतील असा विश्वास महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या राज्य कार्यकारिणी सदस्या पल्लवी रेणके यांनी व्यक्त केलाय। त्यातल्या प्रकर्षाने आमच्या काही मागण्या मंजूर झालेल्या आहेत। त्याच्यातली पहिली मागणी आमची पदनाम बदलाची होती। तर ते पदनाम बदलाच्या मागणीचे आदेश मंजुरी आदेश आम्हाला मिळाले असून ते पुढच्या प्रशासन विभागाकडे मंजुरीसाठी पाठवलेले आहेत। त्याच्याच नंतर आमचं कंत्राटीकरण, परिचारिकांचा कंत्राटीकरण हा अतिशय आमचा जिव्हाळ्याचा विषय होता। तर हा विषयसुद्धा कंत्राटीकरण आमचं स्थगित करण्यात आलेलं आहे, परिचारिकांचं जे आहे ते। त्याच्यानंतरचं होतं की केंद्राप्रमाणे आमचे भत्ते होते, तर ते केंद्राप्रमाणे भत्त्यांचे विविध जे भत्ते आहेत तर त्या विविध भत्त्यांचे आदेश मंजुरीसाठी सामान्य प्रशासन विभागाकडे त्याच्याबद्दलचे अहवाल तयार करून पाठवण्याचे आदेश आम्हाला प्राप्त झालेले आहेत। तसेच 100% जी पदभरती आम्ही म्हणत होतो की विविध ठिकाणी जी रिक्त पदं आहेत तर त्याच पदभरतीचे साधीचे सुद्धा आदेश निर्गमित करण्याचं आश्वासन आम्हाला मिळालेलं आहे। त्याचबरोबर आमचं जे सेवा प्रवेश नियम आहेत, आमच्या नर्सिंगमध्ये वेगवेगळे जे संवर्गामधली पदं आहेत तर त्या प्रत्येक पदाचे सेवा प्रवेश नियम हे सुद्धा आम्हाला लवकरात लवकर मंजूर करून देण्याबद्दलचे आदेश आम्हाला मिळालेले आहेत। तर ह्या सगळ्या आमच्या आणि याबरोबरच आमच्या अजून विविध मागण्या आहेत त्यासुद्धा लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आम्हाला इतिवृत्तात मिळालेलं असल्यामुळे आम्ही महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना शाखा कोल्हापूरचे सर्व सदस्य कार्यकारिणींनी आमचं जे काही आंदोलन गेले 8 दिवसापासून सुरू आहे तर ते आंदोलन आम्ही काल रोजी संध्याकाळी स्थगित केलेलं आहे आणि आज आम्ही सर्वजण आमच्या कामावर पदांवर रुजू झालेलो आहोत। संप काळात CPR प्रशासनानं वैद्यकीय शिक्षण विभागाच्या शेंडा पार्क कार्यालयातील कर्मचारी आणि नर्सिंगचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसह कंत्राटी परिचारिकांच्या मदतीनं रुग्णसेवा सुरू ठेवली होती। त्यामुळे आरोग्य सेवेवर अतिरिक्त ताण आला होता। आज संप मागे घेत परिचारिकांनी काम सुरू केल्यानं अनेक रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी सुटकेचा निश्वास सोडला।